नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जिथे भूगोल आणि राजकारण एकमेकांना थेट भिडतात. आपण आज जगातील अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या भागाचा शोध घेणार आहोत जो जागतिक घडामोडींवर प्रचंड प्रभाव टाकतो. हा जो आकडा दिसतोय ना 21%, ही फक्त एक साधी संख्या नाहीये. जगात दररोज जेवढं पेट्रोलियम वापरलं जातं त्यापैकी तब्बल 21% पुरवठा फक्त एका अगदी अरुंद जागेतून होतो. हो, फक्त एका जागेतून. तर मग प्रश्न हा आहे की एक एवढीशी लहान जागा, एक सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेवर इतकी मोठी सत्ता कशी काय गाजवू शकते? चला तर मग थेट नकाशावर जाऊनच पाहूया की हे सगळं नेमकं घडतं कसं. आपण पाहत आहोत अरबी द्वीपकल्प, आफ्रिका आणि आशिया खंडाच्या अगदी मधोमध वसलेला. याच्या एका बाजूला आहे लाल समुद्र तर दुसऱ्या बाजूला पसरला आहे अरबी समुद्र. आता नीट बघा, अरबी समुद्राचाच एक भाग पुढे ओमानच्या आखातात आणि तिथून पर्शियन आखातात जातो आणि याच दोन आखातांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. पुढे जाण्याआधी एक गोष्ट पटकन समजून घेऊया. सामुद्रधुनी म्हणजे काय? तर सोप्या भाषेत दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा पाण्याचा एक नैसर्गिक आणि अरुंद मार्ग. आणि आपण ज्या सामुद्रधुनीबद्दल बोलतोय ती आहे होर्मुझची सामुद्रधुनी. ही इराण, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या मध्ये आहे. ह्याच अरुंद मार्गाला जगाचा सर्वात महत्त्वाचा चोक पॉइंट किंवा कोंडीचे ठिकाण मानलं जातं. फक्त 39 किलोमीटर. हो, होर्मुझची सामुद्रधुनी तिच्या सर्वात अरुंद ठिकाणी फक्त इतकीच रुंद आहे आणि म्हणूनच या जागेला चोक पॉइंट म्हणतात, कारण इथून होणारी वाहतूक खूपच मर्यादित आणि नियंत्रित असते. आता या अरुंद मार्गातून दररोज किती मोठ्या प्रमाणात संसाधनं वाहून नेली जातात याचा जरा अंदाज घेऊया. याला तेलाची नदी म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. हे आकडे बघा, खरंच थक्क करणारे आहेत. समुद्रातून वाहतूक होणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी तब्बल 1/3 म्हणजे 33% तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारापैकी 1/4 म्हणजेच 25% वायू एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. 2018च्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर या सामुद्रधुनीतून दररोज सरासरी 2.1 कोटी बॅरल पेट्रोलियम पदार्थ वाहून नेले जात होते. विचार करा, रोज 2.1 कोटी बॅरल्स. आता ही संख्या किती मोठी आहे हे समजण्यासाठी एक कल्पना करा. दररोज 1300 पेक्षा जास्त ऑलिम्पिक स्विमिंग पूल भरतील इतकं तेल या चिंचोळ्या मार्गातून जातं. ही तुलना आपल्याला त्या प्रचंड प्रमाणाची जाणीव करून देते. बरं, मग एवढं तेल जातं तरी कुठे? तर 2018मध्ये या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी तब्बल 76% तेल हे आशियाई देशांमध्ये गेलं. या चीन, भारत, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया हे प्रमुख खरेदीदार देश होते. म्हणजेच आशियाच्या अर्थव्यवस्थेची नाडी या मार्गावर अवलंबून आहे. पण या सामुद्रधुनीतून प्रवास करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. हा एक भूराजकीय चक्रव्यूह आहे, कारण ही संपूर्ण सामुद्रधुनी शेजारील देशांच्या सागरी हद्दीत येते. त्यामुळे इथलं नियंत्रण आणि नेव्हिगेशन खूप गुंतागुंतीचं बनतं. एका मोठ्या तेलवाहू जहाजाचा प्रवास कसा असतो बघा. जहाजाला आधी इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश करावा लागतो. त्यानंतर ते इराण आणि UAE यांच्यात वादग्रस्त असलेल्या बेटांच्या मधून जातं. पुढे सर्वात अरुंद भागातून जाण्यासाठी ते ओमानच्या सागरी हद्दीत शिरतं आणि मग ओमानच्या आखातातून बाहेर पडतं. याचा अर्थ सरळ आहे, ही सामुद्रधुनी इतकी अरुंद आहे की इथे होणारी कोणतीही छोटी मोठी घटना, अगदी जहाजांवर होणारे हल्ले किंवा राजकीय तणाव संपूर्ण वाहतूक थांबवू शकते आणि यातून एक मोठा आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नेहमीच असते. आता या एकाच मार्गावर अवलंबून राहणं किती धोकादायक आहे हे तेल उत्पादक देशांना चांगलंच माहीत आहे. म्हणूनच राजकीय अस्थिरतेचा धोका टाळण्यासाठी आणि आपला पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. सध्या फक्त 2च देशांकडे होर्मुझ सामुद्रधुनीला टाळून तेल निर्यात करण्याचे पर्याय आहेत. एक म्हणजे सौदी अरेबिया, जे पाईपलाईनने आपलं तेल थेट लाल समुद्रावरील बंदरावर पोहोचू शकतं, आणि दुसरं म्हणजे संयुक्त अरब अमिराती, जे आपलं तेल थेट ओमानच्या आखातातील बंदरावर नेऊ शकतं. पण इथेच खरी मेक आहे. या पर्यायांनाही मर्यादा आहेत. जिथे होर्मुझमधून दररोज 2.1 कोटी बॅरल तेल जाऊ शकतं, तिथे या दोन्ही पर्यायी पाईपलाईनची एकत्रित क्षमता फक्त 65 लाख बॅरलच्या आसपास आहे. त्यामुळे हे पर्याय पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत हे उघड आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? होर्मुझची सामुद्रधुनी हा फक्त 39 किलोमीटर रुंदीचा एक जलमार्ग नाहीये.
तर हे एक असं ठिकाण आहे जिथे भूगोल आणि जागतिक राजकारण थेट एकमेकांना भिडतात आणि जगाच्या भविष्याची दिशा ठरवतात. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जसं जग नवीन ऊर्जा स्रोतांच्या दिशेने जात आहे, तसं होर्मुझचं महत्त्व कमी होईल की या प्रदेशातील राजकीय अस्थिरतेमुळे तिचं सामरिक महत्त्व आणखी वाढेल, यावर नक्की विचार करायला हवा. तर आजच्यासाठी इतकंच. आपल्या जगाला आकार देणाऱ्या अशाच महत्त्वाच्या विषयांवरील अधिक स्पष्ट आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.